हिंदी भाषेसंदर्भातील काढलेले दोन्ही जी.आर. सरकारकडून रद्द. मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. गठीत केलेल्या समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार फडणवीसांची माहिती. त्रिभाषा संदर्भात डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करणार. समितीचा निर्णय आल्यानंतर त्रिभाषा धोरणावर निर्णय घेणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. तिसरी भाषा म्हणून कोणतीही भारतीय भाषा शिकता येईल. जी.आर. मध्ये मराठी भाषा सक्तीची. फडणवीसांची घोषणा. मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली. आता मोर्चा होऊ नये म्हणून जी.आर. रद्द केला. उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका. राज्य सरकारकडून हिंदी भाषेच्या सक्तीचा जी.आर. रद्द. राज ठाकरेंची आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. मनसेच्या बैठकीनंतर राज ठाकरे माध्यमांशीही संवाद साधणार. हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द. हा मराठी एकजुटीचा विजय. खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. सरकारकडून ठाकरे एकत्र याचा धसका. राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. राज्य शासनाकडून त्रिभाषा सक्तीचा निर्णय रद्द. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर मनसे कार्यकर्त्यांचा जल्लोष. राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा जी.आर. रद्द केल्यानंतर पुण्यात मनसैनिकांचाही जल्लोष. मनसैनिकांचे फटाके फोडत घोषणाबाजी. राज्यभर मनसेकडून आनंदोत्सव. राज्य सरकारकडून हिंदी सक्तीचा जी.आर. रद्द केल्यानंतर मनसैनिकांकडून गुणरत्न सदावर्तेंच्या घराखाली जमून आनंद साजरा. ढोल ताशा वाजवत फटाके फोडत मनसैनिकांकडून जल्लोष. मनसैनिकांकडून सदावर्तेंच्या घराबाहेर जल्लोष. जल्लोषानंतर गुणरत्न सदावर्तेंच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी. सरकारच्या चहापान कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर भडकल्याची चर्चा. दोघांचा व्हिडिओ व्हायरल. उपमुख्यमंत्री शिंदे आणि माझ्यात कोणताही वाद नाही. बावनकुळेंचं स्पष्टीकरण. उपमुख्यमंत्री शिंदे आणि मी घरगुती विषयावर चर्चा करत होतो. आमच्यात कुठलाही वाद नाही. शिंदेंसोबतच्या व्हिडिओवर बावनकुळेंचा खुलासा. सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री भरत गोगावलेंनी नारायण राणेंची वाचली कुंडली. राणेंनी अनेक केसेस अंगावर घेतल्या, अनेक मर्डर केल्याचं वक्तव्य. नारायण राणेंवरील विधानावरून भरत शेठ गोगावले यांचा माफीनामा. मंत्री नितेश राणेंसोबत झालेल्या चर्चेनंतर भरत गोगावले यांनी मागितली माफी. भरत गोगावलेंनी नारायण राणे यांच्याबद्दल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं तर आमचे कार्यकर्ते त्यांचा सीमेवरच बंदोबस्त करतील. सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेचे विलास शिंदे अखेर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पडला. विलास शिंदे यांच्यासह 8 माजी नगरसेवकांचाही घेतला धनुष्यबाण हाती. बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी आमदार धनंजय मुंडे घेणार पोलीस अधीक्षकांची भेट. अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातील दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंकडून मनोज जरांगेंची भेट. अंतरवाली सराटीत रामदास आठवले आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा. मराठी समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही सरकारची भूमिका. आठवलेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार. प्रशासनातील विविध जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडल्याबद्दल केलं अभिनंदन. वक्फ कायद्याच्या विरोधात आज निषेध सभा. वक्फ कायद्याच्या विरोधात आज बीडमध्ये निषेध सभा. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष फकीर असर हजरत यांची विशेष उपस्थिती. कल्याण ते तळोजा मेट्रो मार्गाच्या कामात मराठी कामगारांवर अन्याय होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. मराठी कामगारांना काढा, नंतरच इतरांचे पेमेंट करा. कंत्राटदार कंपनीच्या संबंधित व्यक्तीचं वक्तव्य. पालघरच्या वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीत फूट पडल्याची चर्चा. संघटनेचे माजी कार्याध्यक्ष अनिकेत पाटलांची JNPA केलेल्या उद्घाटनाला उपस्थिती. नुकताच कार्याध्यक्षपदाचा दिला होता राजीनामा. इस्लामिक स्टेटचा भारतातील प्रमुख साकिब नाचनचं निधन. तुरुंगात असताना साकिबला ब्रेन हॅमरेज झाला. त्यामुळे काल दुपारी 12:10 उपचार सुरू असताना मृत्यू. इस्लामिक स्टेट आणि बंदी घातलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचा साकिब हा सदस्य होता. मुंबई बॉम्बस्फोटात साकिब नाचनला शस्त्र बाळगल्याबद्दल
पोटा अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली होती। या प्रकरणात 2017 मध्ये साकिबची सुटका झाली आणि त्यानंतर साकिबला इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया आणि ISISसाठी भारतात नेटवर्क तयार केल्याच्या आरोपाखाली 2023 ला अटक करण्यात आली होती। मुंबईच्या विक्रोळी इथं भीषण अपघातामध्ये 3 जण जखमी। ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यानं गाडी पलटली। जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं फलंदाजाचा मृत्यू। सहकारी खेळाडूंनी तातडीनं रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी केलं मृत घोषित। कल्याणच्या वालधुनी पुलाजवळ उंच गतिरोधकामुळे बसचा भीषण अपघात। बस चालक थोडक्यात बचावला। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा अपघाताची घटना। अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अपघात। बसचं नियंत्रण सुटल्यानं बस सुरक्षा भिंतीला धडकली। बसमध्ये 17 प्रवासी होते। सुदैवाने जीवितहानी नाही। सांगलीच्या मिरजेत बैलावर पिटबुल कुत्र्याचा हल्ल्यात बैल गंभीर जखमी। बंदी असणाऱ्या या हिंस्र पिटबुल कुत्र्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी। परभणी शहरात मोकाट जनावरांचा हैदोस। रस्त्यावर वळून 2 जणांना धडक दिल्यानं गंभीर जखमी। महानगरपालिकेच्या दुर्लक्षतेमुळे जनावरांचा हैदोस। शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी। बुलढाण्याच्या करवंड येथील घटना। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। सांगलीच्या आटपाडी शेळी बाजारात 3,31,000ला बकऱ्याची विक्री। बाजारात शेळी आणि बकरीची खरेदी विक्री विक्रमाची झाल्यानं 4 कोटी रुपयांची उलाढाल। नागपुरात कूलर बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट। वेल्डिंग करताना सिलेंडरवर ठिणगी उडल्यानं सिलेंडरमध्ये स्फोट झाल्याचं समोर। कोल्हापुरातल्या कळंबा गारगोटी रोडवर अल्टो कारला आग। कळंब येथील कात्यायनी जवळची घटना। आगीत कार पूर्णपणे जळून खाक। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेत रात्री 1:30 वाजता दुकानांना भीषण आग। आगीत 7 दुकानं जळून खाक। कोणतीही जीवितहानी नाही। कोकण आणि मध्य महाराष्ट्राला 3 जुलैपर्यंत पावसाचा येलो अलर्ट, तर मराठवाड्यात 2 जुलैनंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता। वर्ध्यात जून महिन्यात 113 मिलीमीटर पावसाची नोंद। 2 दिवसापूर्वीच्या दमदार पावसानं शेतकऱ्यांना दिलासा। पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या पाऊस येताच सुरू। मुसळधार पावसानं साताऱ्यातील ठोसेघर धबधबा प्रवाहित। धबधबा प्रवाहित झाल्यानं पर्यटकांची मोठ्या संख्येनं गर्दी। साताऱ्यात पावसानं ठोसेघर धबधबा प्रवाहित। 1500 फुटांवरून कोसळणारा ठोसेघर धबधबा पाहायला राज्यभरातून पर्यटक दाखल। पालघर मनोर महामार्गावर झाड कोसळल्यानं वाघोबा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। नागपुरात पावसाची हजेरी। काही ठिकाणी मध्यम तर हलक्या स्वरूपाचा पाऊस। महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ निम्म्या म्हणजे 50% पावसाची नोंद। नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागांना जोडणाऱ्या अक्कलकुवा घाटात संरक्षक जाळी लावण्याचे काम सुरू। दरड कोसळण्याच्या घटनांपासून मिळणार दिलासा। अंबरनाथ तालुक्यात पावसाची संततधार। पावसानं शहराला पाणी पुरवठा करणारं चिखलोली धरण 100% भरल्यानं ओव्हरफ्लो। धरण भरल्यानं अंबरनाथकरांची पाण्याची चिंता दूर। विठ्ठलाच्या दर्शन रांगेत 50,000 भाविक। विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग 4 किलोमीटरपर्यंत। विठ्ठल दर्शनासाठी 10 तासांचा कालावधी। आमदार श्वेता महाले विठुनामात तल्लीन। पावली काढत फुगडी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल। पालखी दरम्यान आमदार श्वेता महाले यांनी पावली काढत पतीसोबत खेळली फुगडी। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी 1 किलो चांदीचा मुकुट अर्पण। लातूरच्या गणी सय्यद या एका मुस्लिम युवकानं विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला मुकुट। संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं परंडा शहरात आगमन। टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि भजनांच्या गजरात संपूर्ण परंडा शहर दुमदुमलं। एकविरा आईच्या दर्शनासाठी अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी। 7 जुलैपासून होणार ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी।
वाशिमच्या अनसिंग गावातील इतिहासकालीन ऋषी मंदिराच्या कुंडातून निघतोय गरम वाफा। पहिल्यांदाच असा प्रकार घडल्यानं परिसरात आश्चर्य व्यक्त। पंढरपूर यात्रेसाठी वाशिम जिल्ह्यातून सुटणार 139 एसटी बस वाशिमसह रिसोड, मालेगाव आणि मनोरा या 4 आगारांमधून 139 विशेष बस 2 जुलै ते 13 जुलै दरम्यान पंढरपूरकडे होणार रवाना। आषाढी एकादशी निमित्त आणखी 3 विशेष रेल्वे गाड्या। मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून 3 विशेष रेल्वे गाड्या पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर या 3 रेल्वे सोडण्याचा निर्णय। हरिश्चंद्रगड, रतनगड आणि साम्रद येथील सांदनदरी ही पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद। परिसरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असल्यानं वन्यजीव विभागाकडून बंदी। पंढरपुरात व्हीआयपी दर्शनासाठी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा मंदिर समितीवर दबाव। कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी थेट मंदिर समितीला पत्र। दुसरीकडे सामान्य भाविक मात्र ताटकळत। वाशिमच्या ऋषी मंदिरातील कुंडातून गरम वाफा। गरम वाफांमुळे नागरिकांमध्ये आश्चर्य। वाशिमच्या अनसिंग गावातील इतिहासकालीन शृंग ऋषी संस्थानच्या कुंडामधून सकाळपासून गरम पाण्याच्या वाफा। भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कॅप्टन शुभमन गिलला पाठिंबा। पराभवानं न खचता शुभमनला वेळ देण्याचं केलं आवाहन। इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बुमराह खेळणार। 1-0 ने पिछाडीवर असताना सुद्धा दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहला विश्रांती। तिसऱ्या निर्णायक कसोटीत बुमराहला खेळवावंच लागणार। शॉन विल्यम्सने झिम्बाब्वेला फॉलो ऑनच्या नामुष्कीपासून तारलं। विल्यम्सच्या 137 धावा, दक्षिण आफ्रिकेकडे 216 धावांची आघाडी।